नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी नाथा सावंत. सध्या जर पाहिलं तर एकीकडे उन्हाळ्याला चाहूल लागलेली आहे. शेतकरी राजा मेटाकुटीला आला. एकतर एक शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही आणि दुसरीकडे मात्र ज्या केबल आहे त्या नदीकाठी लावलेल्या असतात त्या मोटरीसाठी कनेक्शन देण्यासाठी त्या केबल चोरीचं प्रमाण सध्या वाढतंय. आणि आपल्या पाठीमागच्या बाजूला बघितलं तर हे बेंबळे गावचे सगळे रहिवासी आहेत, शेतकरी आहेत. यांच्या केबला ज्या आहेत त्या केबला चोरीला गेलेल्या आहेत. वारंवार चोरी केली जाते, परंतु जो चोर आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे असं काही नागरिकांनी सांगितलंय. त्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला सर्व आपले दखल घेण्यासाठी किंवा दाखल करण्यासाठी सर्व शेतकरी आलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना हे प्रचंड प्रमाणात तोटा सहन करायला होते. केबली चोरीचं प्रमाण अति सध्या तरी जास्त आहे. आतापर्यंत बऱ्याच वेळा केबल्या चोरी केल्या आहेत. तर दादा काय सांगाल की कशा अनुषंगाने तुमच्या ज्या केबली आहे त्या मोटरी वायरी कधी चोरीला गेली आहेत केबल? तीन आठवड्यापूर्वी एकदा गेली, बरं खाली एकदा गेली. बरं, किती गेल्या केबले तुमच्या साधारण 200 फूट मागच्या 15 दिवसापूर्वी गेली, आता 100 फूट गेली. तर साधारण लमसम किंमत किती असेल बाजारभावाप्रमाणे? साधारण आता बघा की मीटरला साधारण 100 रुपये भाव आहे. 200-250 मीटर केबल चालू आहे. 200 ते 200 ते 250 रुपये मीटर प्रमाणे केबल विक्री चालू आहे त्या टेंभुर्णी मार्केटमध्ये. मार्केटमध्ये. हां, पण ती बी आपण पेमेंट घेतली तर काय शेतकऱ्याच्या मोठे त्या शेतकऱ्यांना शिक्षण घेतली तर साधारण 300-350 पर्यंत पण त्याचं रेट आहे. बरं, हे वारंवार चोरी होतात का सर? वारंवार 2-3 वर्ष झालं, 2-3 वर्ष झाला चाललंय असं चालू आहे सर. संबंधित जो कोण चोर आहे किंवा तो आहे तो सापडत नाही का? हां, अजून चोर काय सापडलेला नाही. बरं आता आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवले, कॅनल नदीवर बसवलेला आहे परवा. बरं, त्या कॅमेऱ्यामध्ये एक माणूस आलेला गेलेला दिसतोय. ओळखीचं आहे का? तसं काय जाणवत नाही, जर्किंग घातलेलं आहे. जर घेतलं पण तो सीसीटीव्ही मध्ये काय झालाय? काही झालेलं आहे. दादा काय सांगाल पाहिजे सर? शेतकऱ्यांना एकीकडे दुसरीकडे तोटा होतोय तर एकीकडे केबले चोरले जाते, शेतकरी मेटाकुटीला आला. शेतकरी एकतर ह्या केळीचं बघतोय आपण काय विषय आहे झालाय ते आखाती देशातलं हे युद्ध सुरू झाल्यामुळं ते ब्लॉक झाला तो शेतकरी. दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचं पण उत्पादन ॲव्हरेज कमी निघालं. आणि ह्याच्यामध्ये हे जे संकट आहे हे फार विचित्र आणि अवघड संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे. तर जवळपास एक 5 किलोमीटरच्या आसपासचा तो भीमा नदीचा तीर बेंबळे गावाला कव्हर करतो. आणि त्याच्यामध्ये ज्या म्हणजे वाफेगाव बंधाऱ्यापासून ते सर्वसाधारण मिटकलवाडी शिवाराच्या कॉर्नरपर्यंत एक सर्वसाधारण 1000 ते 2000 मोटारी आहेत. आणि वारंवार ह्याच्या चोऱ्या होतात. तर CCTV लावण्याचा जो सल्ला होता तो पण आपण CCTV लावण्याचा जो सल्ला होता संबंधित यंत्रणेचा ते पण आपण घेतला. CCTV लावलेला आहे, त्याच्यामध्ये फुटेज निघालेला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे निश्चितपणे तो व्यक्ती पण सापडेल. परंतु हे प्रिव्हेंटिव्ह मेजर मोठ्या प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे. आता एक सर्वसाधारण आम्ही 10 ते 15 इथं शेतकरी म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट सगळे आम्ही तिथं हे करतोय, पोलीस स्टेशनला माहिती सगळी देतोय. आणि ह्याचा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे आणि संबंधित जो चोर आहे तो लवकरात लवकर शोधला पाहिजे पोलिसांनी, असं आमचं मत आहे. शेतकरी जे आहे तर खरं तर एकीकडे मेटाकुटीला आला, एकीकडे लाईटचा लपंडाव, तर दुसरीकडे केबली चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. काय सांगाल दादा की केबल चोरी केलेली आहे? केबल आता ही केबल एकदा दोनदाच गेलेल्या नाही, जवळजवळ सगळ्या शेतकऱ्याच्या 8 ते 10 ते 12 वेळा केबल चोरीला गेलेल्या आहेत आतापर्यंत रेकॉर्ड आहे. पण अलीकडल्या ह्या 2 महिन्यात तर कमीत कमी 3री-4थी वेळ आहे आता हे केबल. आणि काय जाते ठराविक लोकांच्याच केबल जातात, काही लोकांच्या जात नाहीत, काही लोक बऱ्याच लोकांच्या जातात, पण काही ठराविक लोकांच्या जात नाहीत. मग असा काही एक ग्रुप आहे. मग ते आम्ही त्यांना सांगितलं तपास, ह्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. गेल्या तर सगळ्याचे गेल्या पाहिजे. बरोबर, चोर जर असेल तर सगळ्याच त्यानं चोरी म्हणजे सगळ्या घेतल्या पाहिजे. मग ठराविक लोकांच्याच का राहतात आमचे. आणि असं शेतकरी मेटाकुट्याला आज तो आत्महत्या करायला तयारीत आहे. कारण आज जो एक केबल 500 फूट जर घ्यायची म्हणलं, डबल वायर असते 10 HP मोटरला, आज 500-1000 फूट केबल लागते. एक केबल आता आमच्या सहकार्याने सांगितलं शेतकऱ्यांनी की कमीत कमी बाबा 200-300 रुपये मीटर. आणि 10च्या-20च्या मोटरला काय हलका गेज घेऊन चालत नाही, जास्तीत जास्त मोठा गेज घेऊनच ते आपल्याला केबल घ्यावी लागते. तर ही केबल जवळजवळ तुम्हाला सांगतो आज 500 फूट केबल घ्यायची म्हणलं तर 20 ते 25 हजार रुपये सहज जाते. मग एवढं केबल तर प्रत्येक वेळेस जर महिना 2 महिन्यात बदलवायचं म्हणलं तर शेतकऱ्याला शेतीच करणं शक्य होणार नाही. शेतकऱ्याला शेतीच करणं होणार नाही, काय करायचं? त्यामुळे इतकं मेटाकुटीला सर्व शेतकरी आम्ही आलोय की आज अशी परिस्थिती आहे की काही यातले शेतकरी म्हणते आता मला जगायलाच नको. ह्या स्टेपपर्यंत काय काय आणि घरातलं थोडं किडू मिळू. आता एका शेतकऱ्याने आता नाव घेत नाही, एका शेतकऱ्याने ते घरातली भांडी विकून त्यानं केबल आणली. म्हणजे त्याची आज अवस्था अशी आहे. कसं त्या शेतकऱ्यांनी करायचं मला सांग. असं आमचं म्हणणं आहे, लवकरात लवकर ह्याचा छडा लावा, शेतकऱ्याला आम्हाला न्याय मिळावा, शेतकऱ्याला सर्वांना न्याय द्यावा एवढी आमची विनंती आहे.
सरकार पुढं पर्यायानं पोलीस स्टेशन पुढं. तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर खरं तर शेतकरी मेटाकुटीलेला आहे आणि एकीकडे केबल चोऱ्या मात्र मोठ्या प्रमाणात केली जाते. या चोराचा बंदोबस्त लवकर करावा हीच बेंबळे आणि परिसरातील शेतकऱ्यांची मागणी केली जाते. मी कॅमेरामन रवी लोकरेसह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.